नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगड तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज 9 एप्रिल रोजी आपण चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारच्या बेल आयकॉनचं बटन दाबायला देखील विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि जास्त वेळ न घेता आपण आपली जी पहिली स्लाइड आहे ती पाहूया. तर आपण काही दिवसांपासून पोलीस भरतीला जे प्रश्न आलेले आहेत आपल्या करंट अफेअरमधून, ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो आणि त्याचं थोडं विश्लेषण करत असतो. तर त्यातलाच एक भाग म्हणून आज मुंबई लोहमार्ग पोलीस पेपर जो आहे झालेला, तर त्यातील आपल्या करंटचे प्रश्न पाहायचे. तर यामध्ये एकूण 6 प्रश्न करंट अफेअरचे आलेले आहेत आणि ते 6ही प्रश्न जे आहेत ते आपल्याकडील आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न जो होता तो अदानी उद्योग समूहाशी संबंधित होता. हिंडेनबर्ग अहवाल जो आहे तो विचारला होता, कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे. तर त्याच्याबाबत आपण बऱ्याच वेळा पाहिलं, त्याच्या संबंधित एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे आणि हा मुद्दा बराच चर्चेला राहिलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की लिथियमचा जो साठा आहे तो कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सापडला असं विचारलं होतं. आणि भारतामध्ये लिथियमचा जो मोठा साठा सापडलाय तो जम्मू काश्मीरमध्ये सापडलेला आहे, याबाबतही आपण आपला प्रश्न पाहिला होता. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न होता, फेब्रुवारी 2023 मध्ये भारतामध्ये दाखल झालेले 12 चित्ते कोणत्या देशातून आणण्यात आले. तर हे चित्ते जे आहेत ते नामिबियामधून पहिल्यांदा आणण्यात आले होते 8 चित्ते, आणि त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आले 12 चित्ते, म्हणून याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. तर या ठिकाणी पर्याय जे दिले होते त्याच्यामध्ये नामिबिया देखील दिलेलं होतं आणि दक्षिण आफ्रिका देखील दिलेलं होतं. तर तिथे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन करण्याचा हेतू परीक्षकाचा होता. तर पहिल्यांदा जे चित्ते आणले 8 चित्ते ते नामिबियामधून आणले आणि दुसऱ्या वेळेस जे 12 चित्ते आणले ते दक्षिण आफ्रिकेतून आणले, हे लक्षात ठेवायचं आहे. याबाबत आपण व्यवस्थित माहिती आपल्या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. त्यानंतर चौथा प्रश्न होता की 2023चा हिंद केसरी पहिलवान जो आहे तो कोण ठरलेला आहे. तर ते अभिजित कटके आहेत बघा, आणि आपण यांच्याबाबतही माहिती त्यावेळेस घेतली होती ज्यावेळेस ही स्पर्धा झाली होती. तर ही माहिती आपण व्यवस्थित कव्हर केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, हे जे राज्यगीत महाराष्ट्राने ठरवलेलं आहे, तर याचे लेखक तुम्हाला विचारले होते की याचे गीतकार, याचं गीत कोणी लिहिलं असं तुम्हाला विचारलं होतं. तर याचे कवी आहेत राजा बढे, आणि याबाबतही आपण व्यवस्थित माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न होता, भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत. आता या ठिकाणी राष्ट्रपती कोणत्या राज्यातील असं विचारलेलं आहे. तर त्यांचा जन्म ओडिसाचा आहे, म्हणून त्या ओडिसातील आहे हे लक्षात ठेवायचं आहे, आणि त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पोलीस भरतीच्या पेपरमध्ये पाहायला मिळतात. आणि कॉमन गोष्ट जर आपण पाहिली तर बऱ्याच पोलीस भरतीच्या पेपरमध्ये राष्ट्रपतींवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आता जे बाकीचे पेपर आहेत त्या ठिकाणी देखील या बाबतीमध्ये तुम्ही व्यवस्थित तयारी करून जा, त्यांचं पूर्ण माहिती घ्या. त्यानंतर त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे ती सगळी कव्हर करा, कारण यांच्यावरती मल्टीलाईन प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आलेले आहेत. आणि हिंद केसरीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र केसरीमध्ये देखील बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. पहिली महिला महाराष्ट्र केसरी बऱ्याच वेळा विचारण्यात आलेली आहे, आणि आता हिंद केसरीचा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला पाहायला मिळाला. तर हेही मुद्दे तुम्ही व्यवस्थित कव्हर करायचे आहेत. आता अभिजित कटकेच्या बाबतीमध्ये हिंद केसरी विचारले, तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरी जे आहे, महाराष्ट्र केसरीचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर हे सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या कव्हर करणार आहात. आणि या पोलीस भरती जे आतापर्यंत आपण पेपर पाहिले त्याच्यामध्ये आपला जो स्कोर आहे तो 99% पर्यंत आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आपण आपला जो आजचा प्रश्न आहे तो पाहूया. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे की राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष, लेखिका आणि प्रख्यात वकील कोण, ज्यांचं नुकतंच निधन झाले. तर बघा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष होत्या, त्याचबरोबर लेखिका देखील होत्या आणि प्रख्यात वकील पण होत्या. तर आपल्याला 3 या ठिकाणी पॉईंट आहेत, त्यातून आपल्याला व्यक्ती ओळखायच्या आहेत, त्या कोण आहेत. तर या ठिकाणी पौर्णिमा अडवाणी, चित्रा नवाथे, शांताबाई कांबळे आणि सारा थॉमस आहेत. तर याच्यातलं उत्तर आहे पौर्णिमा अडवाणी, यांचं निधन झाले, त्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष राहिल्या होत्या. पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर पौर्णिमा अडवाणी ज्या होत्या त्या 63 वर्षांच्या होत्या, त्यांचं नुकतंच निधन झाले. त्या वकील होत्या, त्याचबरोबर लेखिकाही होत्या, आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्या 2002 पासून 2005 दरम्यान अध्यक्षा राहिल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी द लॉ पॉइंट ही जी कंपनी आहे तिचे प्रमुख म्हणून देखील काम केलेलं आहे. आणि त्यांनी 1997 मध्ये इंडियन ज्युडिशियरी अ ट्रिब्यूट नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं बघा. तर म्हणजे पुस्तक पण आपल्याला जर मल्टीलाईन विचारलं तर विचारतात. आणि त्याच्यामध्ये त्यांना 2003 मध्ये त्या पुस्तकासाठी आचार्य तुलसी कार्तित्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसे म्हणतात, एक तर हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न विचारतील की ते कोणत्या कार्यकाळामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिल्या. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जर विचारला तर हे पुस्तकावरती विचारतील, या पुस्तकाचे लेखक कोण आहे, ज्यांचं निधन झालं असे विचारलं जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही त्याची तयारी करून ठेवा. आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष असल्यामुळे थोडंसं प्रश्नाची शक्यता जास्त आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मानव वन्यजीव संघर्ष आणि सह अस्तित्वावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आता मानव वन्यजीव संघर्ष आणि सह अस्तित्वावरील आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे तिचं आयोजन ऑक्सफर्ड या ठिकाणी करण्यात आलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ऑक्सफर्ड कोणत्या देशात आहे, तर युनायटेड किंगडम मध्ये आहे. त्याच्यानंतर ही जी परिषद आहे, तर या परिषदेमध्ये काय करण्यात आलं, तर मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित केली होती आणि तिच्यामध्ये 70 देशांमधील कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, तर मानव वन्यजीव संघर्षावर उपायांवर चर्चा करण्यासाठी जी परिषद आयोजित करण्यात आली त्याचं ठिकाण एक इम्पॉर्टंट आहे. महत्वाचं म्हणजे ते ठिकाण, कोणत्या ठिकाणी ही परिषद आयोजित झाली आणि किती देशातील लोक सहभागी झाले, तर 70 देशातील. पण हे मायनर आहे. मॅक्झिमम प्रश्न शक्यता या ऑक्सफर्ड वरती आहे, कुठं आयोजित केली याच्यावरती. त्याच्यानंतर आयोजन कोणी केलं हे देखील महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ही एक संस्था, त्याच्यानंतर अन्न व कृषी संघटना ही एक संस्था, त्यानंतर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ही एक महत्वाची संस्था. अशा प्रकारच्या 3 महत्वाच्या संस्था आहेत आणि इतरही मायनर संघटना आहेत. त्या संघटना आपल्यासाठी एवढे इम्पॉर्टंट नाही जेवढे या आहेत. म्हणजे ह्या 3 संघटना तुम्हाला माहितच असल्या पाहिजे की या परिषदेचं आयोजन या 3 संघटनांनी केलेलं आहे. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान कोप इंडिया युद्ध सराव 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. आता भारताच्या आणि अमेरिकेच्या दरम्यान कोप इंडिया हा जो युद्ध सराव आहे तो आयोजित केला जातो आणि याची गेली आवृत्ती जी होती ती 2019ला आयोजित करण्यात आली होती. त्याच्यानंतर आता ही आवृत्ती आहे 2023ची आणि हिचं आयोजन जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये केलं जाणार आहे. बघा, पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पश्चिम बंगालमधील कोणत्या ठिकाणी, तर कलाईकुंडा एअरबेस वरती त्याचं आयोजन केलं जाणार आहे. आणि हा युद्ध सराव कोणत्या देशांदरम्यान आहे, तर भारत आणि अमेरिकेच्या दरम्यानचा हा हवाई युद्ध सराव आहे. हवाई म्हणजे काय, याच्यामध्ये द्विपक्षीय म्हणजे 2 देशांदरम्यान आयोजित केला जाणार आहे. त्याच्याबरोबर हा जो युद्ध सराव आहे याच्यामध्ये एक निरीक्षक देश म्हणून एक देश आहे, त्याचं नाव आहे जपान. जपान हा 2 देशांच्या दरम्यानचा जो युद्ध सराव आहे त्याचा निरीक्षक देश आहे. आणि युद्ध सरावाचा कालावधी जो असणार आहे तो उद्यापासून म्हणजे 10 एप्रिल पासून 21 एप्रिल दरम्यान असणार आहे. आणि हा जो युद्ध सराव आहे याची पहिली आवृत्ती माहीत असली पाहिजे, 2004ला आयोजित करण्यात आली होती. आणि मागील आवृत्ती जी आहे म्हणजे या सरावाच्या अगोदरची तर ती 2019ला आणि आता जी होईल ती 2023 मध्ये होणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली जी आहे ज्याला आपण न्यू पेन्शन सिस्टम किंवा नॅशनल पेन्शन सिस्टम असे 2 प्रकार याला संबोधण्यात येतं. म्हणजे जुनी पेन्शन प्रणाली आणि नवीन पेन्शन प्रणाली. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम आणि NPSचा लॉंग फॉर्म पुन्हा न्यू पेन्शन सिस्टम असं देखील आपण करतो, पण तो चुकीचा आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम असं तिचा योग्य लॉंग फॉर्म आहे. तर हिच्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रणालीचा आढावा घेण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली हे आपल्याला विचारलेलं आहे. तर जी समिती स्थापन करण्यात आली आहे ती समिती आहे TV सोमनाथन समिती. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर TV सोमनाथन समिती जी आहे ती अर्थ मंत्रालयाने स्थापन केलेली आहे. आणि कशासाठी स्थापन केली आहे, तर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली जी आहे तर हिच्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रणालीचा आढावा घेण्याचं काम ही समिती करणार आहे. TV सोमनाथन समिती लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर इतर समिती आहेत. अमिताभ कांत समिती देखील आहे जी रखडलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांची तपासणी करण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाची समिती आहे. नंतर प्रोफेसर सुधीर जैन समिती आहे. ही गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये जे बाहेरील विद्यापीठे येणार आहेत म्हणजे परकीय किंवा परदेशातून जे विद्यापीठ या ठिकाणी कॅम्पस स्थापन करण्यास उत्सुक आहेत तर त्यांच्या अर्जांची छाननी आणि मूल्यमापन करणार आहे. आणि निधी खरे समिती जी आहे ती तुरीचा जो साठा आहे तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने ती स्थापन केलेली आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे की केंद्र सरकारनं कोणत्या दिवशी भारतीय अंतराळ धोरणास मान्यता दिली. आता नुकतंच केंद्र सरकारनं भारतीय अंतराळ धोरण जे आहे त्याला मान्यता दिलेली आहे. तर त्याची तारीख आपल्याला माहित असली पाहिजे. तारीख लक्षात ठेवा, 6 एप्रिल 2023 रोजी भारतीय अंतराळ धोरण जे आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणाला पोलंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल प्रदान करण्यात आला? आता बघा, ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे असा एक प्रश्न तयार होतो, तर तो पोलंडचा आहे. त्याच्यानंतर कोणाला देण्यात आला असं विचारलं तर तो व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना देण्यात आला. मग पुन्हा या ठिकाणी प्रश्न तयार होतो, व्होलोदिमीर झेलेन्स्की कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. म्हणून पर्याय क्रमांक पहिला लक्षात ठेवा, व्होलोदिमीर झेलेन्स्की या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि पोलंडचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ द ईगल, व्हाईट ईगल, जो की व्होलोदिमीर झेलेन्स्कीला देण्यात आला. त्यानंतर व्लादिमीर पुतिन आहेत, ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांच्यावरती आता गुन्हेगारी खटला, म्हणजे पॉर्नस्टारला लाच दिल्याप्रकरणी त्यांच्यावरती खटला दाखल करण्यात आलेला आहे. ते अमेरिकेचे असे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत ज्यांच्यावर गुन्हेगारी खटला दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, टाइम मासिकाच्या 2023च्या 100 जणांच्या यादीसाठी घेण्यात आलेल्या रीडर पोलमध्ये सर्वोच्च स्थानी कोण आहे? आता बघा, टाइम मासिक जे आहे ते 100 लोकांची यादी, म्हणजे जगातील प्रभावशाली 100 लोक जे असतात त्यांची दरवर्षी एक यादी प्रसिद्ध करतात. आणि या यादीसाठी आधी व्होटिंग घेण्यात येतं, म्हणजे मतदान घेण्यात येतं, ज्याला रीडर पोल असं म्हणतात. वाचकांच्या पसंतीचे जे लोक असतात तर त्या लोकांच्या बाबतीमध्ये हा रीडर पोल असतो. आणि त्याच्यामध्ये भारताचा अभिनेता शाहरुख खान जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आलेला आहे, म्हणजेच टाइम मासिकामध्ये तो पहिल्या स्थानावरती राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि ही जी यादी आहे ती एप्रिलच्या शेवटी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. म्हणजे टाइम मासिकाची जी यादी आहे ती, तर ते लक्षात ठेवा. शाहरुख खान आता जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावरती येण्याची शक्यता यामुळे आहे. तर आपण या ठिकाणी इतर पर्यायांच्या बाबतीत रिव्हिजन करूया. तर या ठिकाणी मुकेश अंबानी आहे. बघा, मुकेश अंबानीच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचे, तर फोर्ब्सची जी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी आहे तर ती यावर्षी 37वी यादी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. आणि तिच्यामध्ये 83.4 अब्ज डॉलर संपत्तीसह मुकेश अंबानी हे जगामध्ये 9व्या स्थानावरती आहेत. आणि ते आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरलेत. हा पॉईंट या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आणि या अगोदर गौतम अदानी जे होते ते आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरले होते, ते मात्र आता या यादीमध्ये 24व्या स्थानावरती गेलेले आहेत. आणि कशामुळे, तर हिंडनबर्ग रिसर्चचा जो अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये त्यांच्या उद्योग समूहावरती जे ताशेरे ओढण्यात आले होते त्याच्या परिणामी त्यांची संपत्तीमध्ये घट झालेली असून आता ते 24व्या स्थानावरती आहेत. आणि भारतातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर लक्षात ठेवा, गौतम अदानी जे आहे त्यांची संपत्ती आता 47.2 अब्ज डॉलरच्या आसपास आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला दोन्ही बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आणि व्होलोदिमीर झेलेन्स्कीच्या बाबतीत आपण पाहिलं, पोलंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल त्यांना देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे सगळे व्यक्ती जे आहेत ते चर्चेतील आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील कोणत्या ठिकाणी हनुमानाच्या 54 फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं? आता पुतळ्यांवरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला पाहायला मिळालेले आहेत बघा, तर त्यामुळे आपल्याला हे प्रश्न व्यवस्थित ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. त्याची उंची आणि पुतळा कोणाचा आहे? तर ही जी मूर्ती आहे ती हनुमंताची मूर्ती आहे. आणि ही मूर्ती गुजरातमधील सारंगपूर या ठिकाणी ती उभारण्यात आलेली आहे. तर तिचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं, म्हणजेच अनावरण करण्यात आलं. आणि उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक दुसरा सारंगपूर या ठिकाणी ही आहे. आणि उंची किती आहे, तर 54 फूट उंचीचा हनुमंताची मूर्ती त्या ठिकाणी अनावरित करण्यात आलेली आहे. कोणाच्या हस्ते, तर गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते. गृहमंत्री म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आहेत, ते गुजरातचे नाही. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, एप्रिल 2023 मध्ये कोणत्या उच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली? तर आता पहा, ज्या घटनेला 75, 50, 60, 100 अशी वर्ष पूर्ण होतात, तर त्या घटनेचं महत्त्व आपल्याला खूप असतं, कारण त्यावरती प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता कोणतं उच्च न्यायालय आहे व ज्याला 75 वर्ष पूर्ण झालीत, तर ते आहे गुवाहाटी उच्च न्यायालय, जे की आसाममध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर गुवाहाटी उच्च न्यायालय जे आहे त्याची स्थापना पाठ करून ठेवा, 5 एप्रिल 1948 ला झाली होती बघा. आणि हे प्रश्न जे आहेत ते पोलीस भरती वाल्यासाठी तर विशेष महत्त्वाचं आहे, कारण त्यांना या ठिकाणी सरळ असा प्रश्न विचारला जाईल. आणि याचा जो सोहळा झाला तर त्याला उपस्थित राहिले आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. तर तोही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे तर त्या ठिकाणी हत्तींचा जो प्रकल्प होता भारताचा, प्रोजेक्ट एलिफंट 1992 मध्ये सुरू करण्यात आलेला, त्याला 30 वर्षे पूर्ण झाली. म्हणून गज उत्सवाचं उद्घाटन देखील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणी केलेलं आहे, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी एका विमानातून देखील प्रवास केलेला आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपण
आपल्या PDF मध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर ते द्रौपदी मुर्मूंचा दौरा आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर एक भरोक्सा नावाचं एक ऍप्लिकेशन देखील त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये आहे तर त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो? तर 1948 साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती आणि त्याच्या स्मरणार्थ जागतिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जाणारा जो दिवस आहे तो आहे 7 एप्रिल. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि यावर्षी या दिवसाचे थीम आहे सर्वांसाठी आरोग्य. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. थीम लक्षात ठेवा, सर्वांसाठी आरोग्य, जागतिक आरोग्य दिवस 2023. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न संपलेले आहेत. आता आपण PDF बद्दल माहिती घेऊया. तर ऑगस्ट पासून मार्च पर्यंत PDF तयार आहे. ज्यांना खरेदी करायचे त्यांनी 9356715633 या आपल्या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि याचबरोबर आता आपण आपले जे कालचे प्रश्न आहेत त्यांचं रिव्हिजन करूया. तर काल पहिला प्रश्न विचारला होता, केरळमधील वायकोम सत्याग्रहाला किती वर्ष पूर्ण झाली? तर ते 100 वर्ष पूर्ण झालीत. दुसरा प्रश्न विचारला होता, पुरुषांच्या T20 सामन्यामध्ये पहिली महिला मैदानी पंच म्हणून कोणी काम केलं? तर उत्तर आहे किम कॉटन. तिसरा प्रश्न आहे, अमेरिकन यूरोलॉजिकल असोसिएशननं यंग यूरोलॉजिस्ट ऑफ द इयर पुरस्कारानं कोणाला सन्मानित केलं? तर त्या भारतीय वंशाच्या आहेत डॉक्टर नित्या अब्राहम. चौथा प्रश्न होता, रखडलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांची तपासणी करण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली? तर उत्तर आहे अमिताभ कांत. पाचवा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस कधी असतो? तर याचे उत्तर आहे 4 एप्रिल 2023 या वर्षीचा आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर 6वा प्रश्न होता, कोणता संघ गेल्या 6 वर्षांमध्ये पहिल्यांदाच फिफा क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला? याचे उत्तर आहे अर्जेंटिनाचा संघ फिफाच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. 7वा प्रश्न होता, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय पतधोरण समितीनं 6 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या धोरणात्मक दरानुसार रेपो दर किती आहे? तर तो 6.5% एवढाच आहे. पहिलाही तेवढाच होता. त्यानंतर 8वा प्रश्न होता, कोणत्या देशातील सार्वत्रिक निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन शिवाय मतपत्रिकेद्वारे होणार आहेत? तर याचे उत्तर काय आहे? तर बांगलादेश मधले होणार आहेत बघा. त्यानंतर 9वा प्रश्न होता, केरळमध्ये बॅगवर्म पतंगाची कोणती नवीन प्रजाती सापडली? तर ती कॅपुलोप्सिस कॅरोलन्सिस असं तिचं नाव आहे. आणि शेवटचं होतं की पिनकोड नावाचं नवीन ई-कॉमर्स ऍप्लिकेशन जे आहे ते कोणी सुरू केलं? तर ते फोनपेनं सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. अशा प्रकारे कालचे प्रश्न होते. आणि यानंतर आता आपण कालचा जो सराव प्रश्न होता त्याचं उत्तर पाहूया. तर काल प्रश्न विचारला होता, विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर यासाठी पर्याय आहेत. याचं उत्तर जे आहे ते म्हणजे 6 एप्रिल 2023 तो साजरा करण्यात आला. उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. आणि आजचा प्रश्न आहे, फोर्ब्सच्या 37व्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तुम्हाला विचारलेले आहेत. तर या ठिकाणी पर्याय आहेत मुकेश अंबानी, शाहरुख खान, गौतम अदानी आणि बिल गेट्स. तर योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.